न चलती शब्द खुंटले पैवाद, एक तत्व भेद नाही रूपा. ते रूप पंढरीक शरले चराचरी, माझे माझ्या घरी बिंबलेसे. बाप रखमा देवीवरू पुंडलिकावरू, निळयाचा अगरू पंढरीये. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 23 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 209 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यत्र काले तु अनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिनः, प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतवर्षभ. अर्थात भगवंत सांगतात, अर्जुना, कोण कधी जन्माला यावं, कोणत्या कुळामध्ये जन्मावं, कोणत्या स्थळी जन्मावं, हा देह कधी ठेवावा, या जगताचा निरोप कधी घ्यावा, तो अंतकाळ कोणत्या स्थळी व्हावा, हे सारं काही विधी लिखित असतं म्हणतात. त्या विधात्याच्या हाती असतं हे, आणि विधीनं जसं लिहिलेलं आहे तसंच ते घडत असतं महाराज. बऱ्याच वेळा आपण पाहतो की ताटावरून उठवून नेतं महाराज. ते वेळ आलेली असली आणि ते स्थळ जर घरात नसेल तर कुठलं तरी असं अर्जंट बोलवणं येतं. हा घाईघाईत निघतो, कुठंतरी धडकतो आणि त्या ठिकाणी गतप्राण होतो. याचा उघड अर्थ असा आहे महाराज, हाती घेतलेला घास ताटात ठेवून तसाच बाहेर तडक निघाला आणि इतक्या वेगाने निघाला की विधात्याने लिहिलेल्या वेळेत तो त्या स्थळी त्या काळी तिथं पोहोचतो महाराज आणि आपला देह ठेवतो. निमित्त अपघाताचं असेल, निमित्त अटॅकचं असेल, निमित्त काहीही असू द्या महाराज, परंतु स्थळ, काळ आणि वेळ हे सगळं काही लिखित आहे आणि त्याप्रमाणेच ते घडतं. एक क्षणसुद्धा त्यापेक्षा जास्त आयुष्य मिळत नाही, एक क्षणसुद्धा मिळत नाही महाराज. माशी पंख पाखरे तव हे सरे. माशीला स्वतःला पंख फडकायला जितका वेळ लागतो तितक्या अल्प काळात या देहातून प्राणाचं प्राणोत्गमन होत असतं, प्राणगमन होत असतं महाराज. विधीनं लिहिलेलं असेल ते कुणालाही चुकत नाही महाराज, कुणालाही चुकत नाही. त्या ठिकाणी बरोबर ते सगळं ते घडवून आणतं, कारण त्यानं उपाययोजनाच तशी केलेली असते. म्हणून तर तो नियंता आहे. जन्म मृत्यू, जरा व्याधी, स्थळ, काळ काहीच आपल्या हातात नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. म्हणून विधाताच हे ठरवत असतो. अर्थात ती कृती त्या स्थळी त्या काळी त्याचं नियोजन त्यानं केलेलं असतं. सांगायचं झालं तर मरणारा मरतो, परंतु तो घरातला करता असेल तर त्या कुटुंबावर जी शोककळा पसरते की आता आमचं कसं, तो भोग जो आहे त्यांचा, तो त्यांच्या नशिबी जरी लिहिलेला असला तरी याच्या कर्माशी तो संबंधित असतो. म्हणून त्याचं नियोजन हे जे आहे हे कुणालाही कळलं नाही महाराज, कुणालाच कळत नाही. जीवाच्या ठिकाणी कुठलंही स्वातंत्र्य नाही. अर्थात कर्मफळाप्रमाणे हे सारं जरी प्राप्त होत असलं, घडून येत असलं, तरी त्याचा रचनाकार, त्याचा नियोजक मात्र भगवान परमात्माच आहे. आणि प्राप्त स्थळ, कूळ, आयुष्य याचा योग्य विनियोग करून
मोक्षाची प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य मात्र मानवाच्या हाती आहे, तुमच्या आमच्या हाती आहे महाराज. आणि त्याकरिता काही नाही, फक्त संगत चांगली घडावी. संगती संगते दोष हा वाया जातो, तर संगत गुणामुळे वाया जात असतो मनुष्य. आपली अवस्था कशी आहे महाराज? शुके नलिकेशी गोबी एले पाय, विसरून जाय पंख दोन्ही. त्या पोपटाच्या पंखामध्ये इतकं बळ असतं महाराज, तरी त्याला पकडण्याकरता जे तारेमध्ये ओलेली पातळ पुंगळी असते, त्या पुंगळीवर तो बसतो आणि गिरकी घेऊन खाली डोकांवर त्या पुंगळीला घट्ट पायानं पकडतो. खाली पडून जाईल का काय? अहो, ती मिठी जर सोडली तर त्याच्या पंखामध्ये किती बळ आहे महाराज. उंच आकाशामध्ये तो भरारी घेऊ शकतो, परंतु तो तसं करत नाही. उलट आपल्या पायानं त्या पुंगळीला तो जास्त घट्ट पकडतो आणि तेवढ्यात तो पोपट पकडणारा येतो आणि त्याला घेऊन जातो महाराज, बंदिस्त करतो पिंजऱ्यामध्ये. आमची अवस्था तशीच आहे. नर करणे करे तो नरका नारायण बन जाए, अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती घेण्याचं सामर्थ्य मनुष्य देहामध्ये आहे महाराज. परंतु आम्ही करतो काय? मोक्षाचं तर आम्ही चिंतनच करत नाही. अंतिम प्रवासाविषयी आम्ही कधीच चिंतन करत नाही महाराज. मरणाचं भय निश्चित आहे, पण मरणाचं स्मरण मात्र आम्ही ठेवायला तयार नाही. जसं काही आम्ही अमर होऊनच आलेलो आहे, अशा आविर्भावामध्ये आम्ही जगत असतो महाराज. तुकोबाराय म्हणतात की एक पाहतसा एकाची दहने, सावध त्या गुन्हेकारे नव्हा. अरे बाबा हो, फक्त चिता जळत असतानाच फक्त वैराग्य प्राप्त होतं तुम्हाला, इतर वेळेस ते वैराग्य का प्राप्त होत नाही? ते चिंतन इतर वेळेस का घडत नाही? आणि म्हणून तर मला पुन्हा पुन्हा सांगावं वाटतं, तरुण सागरजी महाराजांचा मला एक संदेश फार आवडला की गावात एक वेळेस मंदिर नसले तर चालेल, परंतु स्मशानभूमी मात्र गावाच्या मध्यभागी चौकामध्ये असावी. कारण ज्या ज्या वेळेस तिथं अंत्यविधी होईल, ज्या ज्या वेळेस इतर त्याच्या नातकांचा आक्रोश कानावर पडेल, त्या त्या वेळेस जीवनाचं चिंतन स्मरणात राहील, मरण स्मरणात राहील. आणि मरणाचा आठव ज्याला आहे ना, एक दिवस आपल्याला या जगताचा निरोप घ्यावा लागणार आहे, याचं स्मरण ज्याला आहे महाराज, तो निश्चित सन्मार्गानं जीवन जगतो. त्याचा रस्ता सहसा वाकडा पडत नाही, त्याचं पाऊल वाकडं पडत नाही महाराज. ज्या गल्लीतून आम्ही छाती काढून चालतो, त्याच गल्लीतून आमची अस्थी जाणार आहे, याचं स्मरण जरी आम्हाला झालं ना, पुरेसं आहे महाराज. वैराग्य प्राप्त होण्याकरता इतका विचारसुद्धा पुरेसा आहे. म्हणून जीवन समजून घ्यायचं असेल तर स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर, चिता पाहिल्यानंतर वैराग्य प्राप्त होतच होतं महाराज. परंतु त्याचबरोबर आम्ही असहाय्य, वृद्धापकाळानं जर्जर झालेलं शरीर आणि त्या शरीराच्या आधारानं जगणारा तो जीवात्मा, त्याचं रोज निरीक्षण करायला पाहिजे. त्याचं अवलोकन आम्ही जेव्हा करू, त्याविषयी जेव्हा आम्ही चिंतन करू, त्यावेळेस मग आमचा अहमभाव, आमचा जो मी आहे, तो आपोआप गळून जातो महाराज. आणि अहम गळाला की परमार्थाचा मार्ग सुकर झाला म्हणून समजा. जोपर्यंत मी आणि माझा आहे, तोपर्यंत परमार्थामध्ये फळ प्राप्ती होतच नाही महाराज. परमार्थ प्रगतीला जातच नाही. म्हणून आधी मी आणि माझं आम्हाला सोडता आलं पाहिजे. आणि मी माझी ऐशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यास्त होण्याकरता भगवच परिधान करावं असं नाही महाराज. रुद्राक्षाची माळ लोडते आहे, भगवे वस्त्र परिधान केलं आहे, हातात कमंडलू आहे, चिमटा आहे, म्हणजेच कटोरा आहे, म्हणजे झोडी आहे, म्हणजे आम्ही संन्यासी झालो असं नाही. संन्यासाचा तो एक पेहराव आहे, संन्यासाची ती ओळख आहे. परंतु त्यात असलेला संन्यासी असेलच
सांगता येत नाही महाराज. पण जिथं माऊलीनं सांगितलेल्या मंत्राप्रमाणे मी आणि माझा हा विचारच नाहीसा झालेला आहे, संन्यासी तोच निश्चितपणे आहे महाराज. मी आणि माझं संपलं की संन्यस्तच आहे जीव. स्वार्थच नसेल तर भेदबुद्धीचा प्रश्नच येत नाही. कोणाविषयी राग द्वेष मोह मद मत्सर निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. भावच अद्वैत होऊन गेला, द्वैत नाही, दोन नाहीच. प्रेम कुठून होणार? राग कुणाचा धरणार? दंभ कुणाजवळ मिरवायचा? विश्वाचे माझे घर माऊलीने जो मंत्र दिलेला आहे फार विचारपूर्वक दिलेला आहे महाराज. आणि घराचं वाटोळं कोणी करणार आहे का? म्हणून विश्वालाच घर म्हणून टाकलं माऊलीनं, द्वैतच संपवून टाकलं त्या ठिकाणी. आणि म्हणून भगवंत चरणी लीन व्हावं, सर्व भावानं त्याच्या ठिकाणी शरण जावं. आपलं उर्वरित आयुष्य हे भगवत कार्यामध्ये वाहून घ्यावं. स्वार्थ जितक्या लवकर टाकता येईल, स्वतःकरता जगणं जितक्या लवकर बाजूला ठेवता येईल, तितक्या लवकर तितक्या तातडीनं परमार्थाची प्राप्ती होत असते महाराज. आणि परमार्थामध्ये नेहमी घाई करायची असते, तातडी करायची. कारण कधी पूर्णविराम येईल भगवंतानं नाही सांगितलेलं हो महाराज आम्हाला. आम्ही सवडीनं करू, जमणार नाही. पुढचा क्षण आपला असेलच सांगता येत नाही. वर्तमानातला क्षण आपला आहे, म्हणून वर्तमानी सावध व्हा. सावध त्या गुन्हे कार्य न व्हा, तुकोबाराय म्हणतात. सावध व्हा बाबा हो, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे, नये डोळे धुरे भरोनी राहू. कुठली धुंदी ठेवलेली आहे महाराज? वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य न करीती, विचार का हिताचा. कोण दम ऐसा आहे यांचे पोटी, येईल शेवटी कोण कामा म्हणे. कार्य नाठविषयी कृपाळू देवासी. त्याचा आठव का होत नाही? ज्याच्या कृपेनं आम्ही श्वास घेतोय त्याचाच आम्हाला विसर पडतो. ही शोकांतिका आहे महाराज. कृतज्ञता अंगी यायला पाहिजे. द्वैत होईल तितक्या लवकर संपवता आलं पाहिजे. जितक्या लवकर द्वैत संपल तितक्या लवकर परमार्थ कळेल महाराज. म्हणून चांगल्याची संगत धरा, सत्संग करा, सद्गुरूची प्राप्ती होईल तितक्या लवकर करून घ्या. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 209 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात, ऐसा वरी पडिला प्रयाण काळी, बुद्धी ते भ्रमून न गिळी, स्मृती नवे आंधळी, न मरे मन. बाबा हो, स्थूल देह नाश पावेल. पंचमहाभूतापासून निर्माण झालेला जो देह आहे, उसनं घेऊन जो आलेला देह आहे, तो देह त्या पंचमहाभूतामध्ये विलीन होऊन जाईल. प्रत्येक महाभूत जे आहे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, हे आपापला हिस्सा त्या देहातून काढून घेत असतात. त्यांच्या ठिकाणी तो विलीन होत असतो. स्थूल देहाचं विल्हेवाट अशी लागते महाराज. भागवतामध्ये सांगितलं आहे ना, कृमी वीड भस्म संज्ञार्थम शरीरमिती वर्णितम. शरीराचं 3 प्रकारे विल्हेवाट होते. जमिनीत पुरलं तर किडे मुंगळे खातील, वरती ठेवलं तर पशुपक्षी खातील, आणि जाळून टाकलं तर राख होईल. या 3 पेक्षा चौथा प्रकार देहाच्या समाप्ती करता, देहाचा विल्हेवाट लावण्याकरता चौथा प्रकार नाही महाराज. या 3 प्रकारेच देह विलीन होत असतो, नष्ट होत असतो. पण हे झालं स्थूल देहाच्या बाबतीत. माऊली म्हणतात सूक्ष्म देह तो तर तसाच राहतो ना. ऐसा वरी पडिला प्रयाण काळी. हा स्थूल देह प्रयाण काळी पडला, पंचमहाभूतामध्ये तो विलीनही झाला. पण बुद्धी ते भ्रमू न गिळी. बुद्धी शाबित आहे, स्मृती नव्हे आंधळी. स्मृतीसुद्धा तशीच राहते महाराज. न मरे मन, आणि मन सुद्धा मरत नाही. तर सांगायचं तात्पर्य काय, सूक्ष्म देह जो आहे आपल्या कर्मफळासह पुढच्या प्रवासाला निघून जात असतो. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी, तथा शरीरानी विहाय जीर्णानी नन्यानी संयाती नवानी देही. नवीन देहाच्या शोधामध्ये हा सूक्ष्म देह आपल्या कर्मफळानुसार शोधत निघतो आणि त्या ठिकाणी तो प्रवेशित होत असतो. ऐसा वरी पडिला प्रयाण काळी, बुद्धी ते भ्रमू न गिळी,
स्मृती नव्हे आंधळी न मरे मन. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.